वाड्यातील दुकाने व गोडाऊनला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीमध्ये सामान संपूर्णतः जळून खाक. वाड्यातील दुकाने व गोडाऊनला विद्युत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत पत्र्याच्या शेडमधील दुकान व गोडाऊनसह सामान संपूर्णतः जळून खाक झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ, वाडा नगर पंचायत व अग्निशामक दल यांच्या अथक परिश्रमाने आगीवर अखेर तब्बल 5 तासानंतर नियंत्रण मिळवत मोठे यश मिळाले. वाडा शहरातील एसटी स्टँड ते खंडेश्वरी नाका या मुख्य रस्त्यालगत प्रचंड मोठा अवाढव्य विस्तार असलेल्या पत्र्याच्या शेडमधील हॉटेल, कपड्याचे दुकान, हार्डवेअरचे दुकान व भांड्यांचे गोडाऊनला आज दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 6:50 भर पावसात विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली. या दुकान व गोडाऊनमधील आगीने रौद्र रूप धारण करत दुकाने व भांड्याचे गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले. मात्र या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाडा शहरात आग नियंत्रण करण्याची कुठलीही यंत्रणा सद्यस्थितीत कार्यान्वित नसल्याने वाडा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांनी स्थानिक वॉटर टँकर यांच्याशी समन्वय साधून नगरपंचायतीचे कर्मचारी, स्थानिक नागरिक यांच्या पुढाकार व मदतीने सर्वप्रथम आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच वाडा पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांच्यासह पोलीस कर्मचारी, स्थानिक नागरिक, वाडा नगरपंचायतीचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी जव्हार वसई, विरार, पालघर येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करून त्या घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. वाडा नगरपंचायतीला नव्यानेच अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध झाली असून टेंडर व मनुष्यबळ अभावी यंत्रणा अजूनही कार्यान्वित झालेली नसल्याची माहिती वाडा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांनी फोनवर बोलताना दिली व याचाच फटका हा यावेळी बसल्याचे दिसून आले. वाडा खंडेश्वरी मुख्य रस्त्यावरील आगीत भस्मसात झालेले हे अवाढव्य पत्र्याचे शेडमधील दुकाने व गोडाऊन हे अनधिकृतपणे थाटले असल्याची माहिती मिळाली असून याबाबत वाडा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांना विचारणा केली असता रेकॉर्ड तपासून पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया फोनवर बोलताना दिली. या थाटलेल्या दुकाने व गोडाऊन मालकाला वाडा नगरपंचायतीने यापूर्वी नोटीस देखील बजावली असल्याची माहिती मिळत आहे. परंतु पत्र्याचे शेड उभारलेल्या मुजोर मालकाने नगरपंचायतीच्या नोटीसला मात्र फाट्यावर मारलेले असून त्यांनी कुणाच्या कृपा आशीर्वादाने अवाढव्य पत्र्याचे शेड उभारून पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतरित्या दुकाने व गोडाऊन थाटले आहे का असा नागरिकांमधून प्रश्न विचारला जात आहे. यावेळी पत्र्याचे शेडमध्ये दुकाने व गोडाऊन उभे केलेल्या मालकाची सखोल चौकशी करून त्यावर नियमानुसार व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वाडा शहरात आजमितीच आग लागल्याची ती आग नियंत्रण करण्यासाठी कुठलीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग लागल्यास बाहेरून अग्निशामक दलाला पाचारण करण्यास मोठा वेळ वाया जात असून तोपर्यंत सर्व काही बिचिराख होत असल्याने असे प्रश्न वारंवार उद्भवत आहेत अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भरत गायकवाड यांनी दिली. आपल्यासोबत आज वाड्यातील शहरातील स्थानिक ग्रामस्थ भरत जाधव आहेत. आज आपल्यासोबत ती बातचीत करतील. काय सांगाल, कसं झालं, ही घटना कशी काय घडली? प्राथमिक अंदाज असा आहे की शॉर्ट सर्किटने ही आग लागली असेल आणि कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामध्ये वाड्या शहरामध्ये, त्यामुळे हा आताचा उद्भवलेला मोठा प्रश्न आहे. साधारण आपल्याला कळलं असेल की कुठल्या दरम्यान ही घटना घडलेली आहे? 1-1.5 तास झाला या गोष्टीला. अच्छा, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं शॉर्ट सर्किट म्हणाल की आणखी काय? प्राथमिक अंदाज तरी असंच आहे. असं वाडा शहरामध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही आहे. अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे पण यांची भरती प्रक्रिया झाल्या नसल्यामुळे ही गाडी तिथेच उभी आहे. वारंवार अशा आगीच्या घटना घडतात आणि अग्निशमनची जी गाडी जी आहे, अग्निशमन दलाची गाडी जी यंत्रणा आहे ती सगळी म्हणजे दुकानं जळून खाक झाल्यानंतरच उपलब्ध होतात. या संदर्भामध्ये काय आपण सांगाल? नाही, हे ग्रामीण भाग आहे, तिकडे इंडस्ट्री एरियाही आहे आणि अग्निशमक दलाचं दल असणं हे आवश्यक आहे, परंतु ती पूर्तता अजून होत नाही आहे. वाडा नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा गाडी उपलब्ध झालेली आहे, परंतु त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही, मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ते उपलब्ध झालेलं नाही. मधल्या काळात देखील आपण असं बघू शकतो की खंडेश्वरी नाका येथील स्पेअर पार्टचं दुकान होतं, मोटर बाईक सुकलचं, त्याचं सुद्धा अशाच पद्धतीने जळून खाक झालं होतं. बरोबर. यावेळी भीषण आग लागलेल्या दुकान व गोडाऊनला लगत असलेले मयूर व अमित रत्नाकर या कुटुंबियांचे घर हे आगीवर नियंत्रण मिळविल्याने थोडक्यात बचावले. यामध्ये घराचे अंशतः नुकसान झाले असून थोडक्यात जीवितहानी जरी टळली असली तरी ही दुर्घटना जर रात्रीच्या सुमारास घडली असती तर मोठा अनर्थ घडला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मयूर व अमित रत्नाकर या कुटुंबियांच्या घरालगत असलेल्या व भीषण आगीत भस्मसात झालेल्या दुकान व गोडाऊनचा भविष्यात संभवणारा धोका लक्षात घेऊन यापूर्वी वाडा नगर पंचायत, वाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.
मात्र स्थानिक प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप अमित रत्नाकर यांनी केला आहे. आज आपण आहोत अमित रत्नाकर यांच्या घराजवळ आणि त्यांनी आज आपल्याला ते प्रत्यक्ष जी घडलेली घटना आहे ते सांगणार आहे. काय एकंदरीत घटना काय घडलेली सांगा. एकंदरीत घटना अशी घडली की आम्ही झोपलेलो होतो. 7-7:30 जेव्हा आम्ही घरातून जागे झालो तेव्हा आमच्याकडे जलेबीवाल्याची गाडी लागली. तो सकाळी धावत आला आणि उठवलं त्यांनी. तो बोलला दूर निघायला लागला, म्हणजे आग निघायला लागली, बघा काय आहे. मग त्याच्यानंतर वडिलांनी आलं, वडिलांनी मला उठवलं. मी आल्यानंतर बघितलं इकडून पूर्ण आपल्या जवळून पूर्ण आगीचे डोम निघत होते. त्यानंतर आम्ही कसं बसतं घरातलं पाणी वापरून पूर्ण त्याच्यावर मारलं. परंतु हे जे काम आहे हे राकेश पोरवाल यांनी केलेलं आहे. तर राकेश पोरवाल यांनी आम्ही त्याला वारंवार सांगूनही ते घराजवळ एकदम चिपकून ते शेड उभारण्यात आलं. आम्ही त्या बाबतीत ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा पोलीस स्टेशनकडे पण तक्रार केली लेखी स्वरूपात. परंतु त्यानंतरही त्याच्यावर काहीच हे घेतलं गेलं, ॲक्शन घेतली नाही. त्याच्यामुळे आज याच्याचमुळे आमच्या घराचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याला कशा प्रकारे समजून देण्यात आली किंवा काय करावं ते आम्हाला आम्ही पूर्ण हतबल झालेलो आहोत. त्याच्यापुढे ज्यावेळेस हे शेड उभारलं जात होतं त्याच वेळेस आपण या गोष्टीला विरोध केला होता की शेड उभारल्यानंतर विरोध केलेला आहे. त्यांनी पूर्ण घराला फेकून त्यांनी बांधण्यात आले. आम्ही त्याला बोललेलो 5-6 फूट अंतर सोडून ते बांध, परंतु त्यांनी कसलंही ते हे केलं. एकंदरीत आज आपल्याला दिसून येतं की जशी ह्या गोडाऊनला, या शेडला, पत्राच्या शेडला आग लागली आणि त्यामुळं तुमच्याही घराला कुठेतरी आग लागण्याची संभावना निर्माण झाली होती आणि त्यावर आपण त्या आगीवर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवलं. आगीवर नियंत्रण म्हणजे आम्ही पहिल्यांदा संपर्क साधला आणि त्याच्यानंतर अग्निशामक दल आलं. परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या येऊन तरी काय करते, कारण त्याचं शेडच त्यांनी असं बांधलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये जायलाच जागा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या आज घरातून ते आतमध्ये विजवलं जातं. त्याच्या आतल्या वस्तू किंवा काय असतील ते प्लॅस्टिक वगैरे काय असतील आमच्या घरातलं पूर्ण पत्रे हे करून मग काढायला लावले. आता तुम्ही फक्त हा पत्रा इकडे बांधलेला आहे, हा एक पत्रा आम्ही खोलला आहे. त्याच तऱ्हेने मागच्या साईडला पत्र आहे, तिथून ते पाणी दिलेलं आहे. आता ते पाणी बांधण्याचं काम चालू होतं. एकंदरीत आपण बघितलं की हे उभारलेल्या शेड, पत्राच्या शेडमुळे तुमच्याही घराला कुठेतरी मोठा धोका निर्माण झालेला दिसतो. आज काय घरामध्ये काय नुकसान तुमचं काय झालेलं आहे का यामध्ये? नुकसान म्हणजे आमचं बघितलं आता घरात पूर्ण ओलं झालेलं आहे, पूर्ण लाईटचे प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यानंतर इकडून पूर्ण बॅक साईडला पूर्ण लाकडं पण पेटलेली आहे. थोडक्यात तुम्हाला ह्याची माहिती कल्पना मिळाली म्हणून तुम्ही सावधानतेचा इशारा म्हणून तुम्ही आधीच घराच्या बाहेर भविष्यात आम्ही ओळखलं होतं का काहीतरी थोडंफार अंतर पाहिजे, कारण असे सिच्युएशन येणार कधीतरी हे आम्हाला माहीत होतं. त्याच्याकरता आम्ही वारंवार त्याला सांगत होतो, परंतु तो ऐकायलाच तयार पाहिजे. तर वाडा नगरपंचायतीच्या बेफिकिरीपणामुळे पत्र्याचे शेड उभारून दुकान व गोडाऊन सुरू केल्यानेच आगीची दुर्घटना घडली असल्याची चर्चा सुरू आहे. यापुढे वाडा नगरपंचायतीकडून अनधिकृत बांधकामे, अतिक्रमे हटवण्यासाठी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता विशेष मोहीम राबविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. वाडा शहरातील वाढणारी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून नागरिकांना मोकळा श्वास मिळणार का हे पाहणे यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आगीच्या वाढणाऱ्या दुर्घटनांवर स्थानिक प्रशासनाकडून देखील उपाययोजना आखणे आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र अस्मिता न्यूज. आपण बघू शकता की ही आगीची भीषण ग्रावकता कशी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे. वाडा शहरातील ही दुर्घटना म्हणता येईल आणि यामध्ये जळून पूर्णतः दुकान जळून खाक झालेलं आहेत. MSCBचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे का असा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जात आहे. जवळपास 1 ते 1.5 तासापासून ही आग घडलेली आहे आणि यामध्ये पूर्णतः इथे जे असलेलं हॉटेल असेल किंवा हार्डवेअरचं दुकान असेल ते जळून खाक झालेलं दिसतं. इथे पोलीस देखील उपस्थित झालेले आहेत. मात्र अजून फायर ब्रिगेडची व्यवस्था झाल्यानं कारणामुळं ही आग वाढत आहे. ही सकाळचीच घटना असल्या कारणामुळं मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला गर्दी बघायला मिळते. हे आपण बघू शकतो दृश्यांमध्ये विद्युत तारा यांचं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि ह्यामुळं जवळच असलेलं जे कपड्याचं दुकान असेल, हार्डवेअरचं दुकान असेल किंवा भांड्यांचं दुकान असेल हे जळून खाक झालेलं आहे. ही आग शॉर्ट सर्किटने झालेली प्रथमदर्शनी स्थानिक नागरिक सांगत आहेत आणि जवळपास
जवळपास 1.5 तासापासून ही दुर्घटना घडलेली बोलली जात आहे. जवळपास 1 ते 1.5 तास झालेले आहे आणि अजून कुठल्या प्रकारची अग्निशमन यंत्रणा इथे उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळं आगीचं प्रमाण आग ही वाढतच चाललेली आहे. अनेक वेळा नगरपंचायतीकडे मागणी केलेली आहे. अग्निशमन दलासंदर्भात मात्र अजूनपर्यंत उपलब्ध न झाल्या कारणामुळे अशा पद्धतीने आगीच्या घटना वाढत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. आपण या दृश्यांमध्ये बघू शकता की गोडाऊनचं किती मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि लगतच मयूर रत्नाकर, अमित रत्नाकर यांचं घर आहे. वारंवार त्यांनी नगरपंचायत असे पोलीस प्रशासन असेल यांना या संदर्भामध्ये कल्पना दिली होती, मात्र त्यावर कुठल्या प्रकारची ॲक्शन घेतलेली गेलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज ही आगीची दुर्घटना जी घडलेली आहे यामुळं मयूर रत्नाकर अर्थात अमित रत्नाकर यांच्या घराला सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला दिसून येतो. आपण या आगीची भीषणता बघू शकता या दृश्यांमध्ये. आग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आणि जव्हारच्या अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग आपण बघू शकता या दृश्यांमध्ये कशा पद्धतीने आग वाढलेली दिसते आणि आतमध्ये जातो. अग्निशमनाचे जवान हे आपला जीव मुठीत घालून ही आग नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही दृश्य आपण बघू शकतो. आग ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जव्हार अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. तसंच स्थानिक नागरिक देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलेले आहे. अग्निशमन यंत्रातलं उपकरण नसल्यानं अखेर टँकरला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि या टँकरच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येणार आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असून देखील तिथे ऑपरेटर नसल्या कारणामुळे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होऊ शकत नाही आहे आणि याचाच फटका हा आग लागल्यानंतर दुकानांना होत आहे. स्थानिक ग्रामस्थ हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अग्निशमन तर उपलब्ध नाही, मात्र इथे खाजगी टँकरचा काय फायदा पाणी नाही. माझं घर आहे ना, माझं घर लागतो इथं पाणी बंद करणार आहे. पहिले पाणी इथं मारतात. स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. इथे अग्निशमन यंत्र उपलब्ध नाही आहे, मात्र खासगी वॉटर टँकर बोलून त्यावर स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं दिसून बघू दिसतंय. खाक झालेली आहे. यामध्ये भांड्यांच्या दुकानाचा समावेश आहे, हार्डवेअरचा समावेश आहे.
तसंच यामध्ये कपड्याच्या दुकानाचा समावेश आहे. इलेक्ट्रिक सिटी त्याचं शॉर्ट सर्किट झाल्या कारणामुळे हे आग लागल्याचं प्रथम गोष्टी बोललं जातं. अरे घेतील रे सगळे तुम्ही नका बरोबर येऊ दे आले बरोबर आहे आले बरोबर आहे येऊ दे. अग्निशमन जवान ते आता उपस्थित झालेल्या जवानावरून आणि ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु बराच वेळ झालेला आहे आग लागून, त्यामुळं बहुतेक सगळे दुकानामधील जे सामान आहे जळून खाक झालेलं आहे. जव्हार इथून अग्निशमन फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती आलेली आहे. वाडा नगरपंचायतचे जे CO मनोज पश्चे आहे त्यांनी ही गाडी बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे अग्निशमन यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते. तो पाईप बघा पाईप. मारा तो हा योग व्हायचा काय कळत नाही. आज त्यांना तिकडे बाहेर पडतो. त्यांचे माणसं जाऊ दे ना, माहिती बरोबर. पाईप टोळून घ्यावा पाहिजे ना, माणूस जाईल पाईप टोळून. किती किती त्याच्यामध्ये आहे ना, तुला पाणी लागलं ना मध्ये हा झाला तुमचं घुसता येईल. तुम्ही आधी काय करू नका. हा झाला तुम्ही सेफ व्हा ना, पुढे घुसता येईल. हा पहिले सेफ होऊ दे, मग पुढे घुसता येईल ना. हे झालंच नाही झालं का मग पासून काय झालं मग आपण या दृश्यांमध्ये बघू शकता की गोडाऊनचं किती मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि लगतच मयूर रत्नाकर, अमित रत्नाकर यांचं घर आहे. वारंवार त्यांनी नगरपंचायत असेल, पोलीस प्रशासन असेल यांना या संदर्भामध्ये कल्पना दिली होती
मात्र त्याच्यावर कुठल्या प्रकारची ॲक्शन घेतलेली गेलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज ही आगीची दुर्घटना जी घडलेली आहे यामुळं मयूर रत्नाकर अर्थात अमित रत्नाकर यांच्या घराला सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला दिसून येतो. आपण या आगीची भीषणता बघू शकता या दृश्यांमध्ये. अजूनही सदर गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि ह्या आगीची लोण हे वाढत आहे. फायर ब्रिगेडचे जवान यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणामध्ये गोडाऊनमध्ये वाढल्या कारणामुळे या घराला सुद्धा धोका निर्माण झालेला दिसून येतो. या आगीचे लोण आपण बघू शकता कशा पद्धतीने वाढलेले दिसतात. त्यामध्ये या गोडाऊनमध्ये कपड्याचं दुकान कपडे होते, भांडी आहे, हॉटेल होतं, हार्डवेअरचं दुकान होतं. तसेच स्थानिक जी लोक आहेत हे आपला जीव धोक्यात घालून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात, मदत कार्य करत आहेत. आपण आज जिथे आग लागलेली आहे त्याच्या बाजूलाच, त्या गोडाऊनच्या बाजूलाच असलेला जो घर आहे त्या घराची आपण अवस्था बघू शकतो. कशा पद्धतीनं ह्या घराला सामोरं जावं लागलं आहे. एवढी जागा सोडलेली नाही त्यांनी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी जे पत्र्याचं जे शेड उभारलं गेलं आहे ते पत्र्याचं शेड अगदी घरालगत उभारलेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच आपण हा बघतो की ह्या घराला सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला आहे. अग्निशमन यंत्रणा असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचं काम सुरू झालं आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवता आलं. मात्र ज्या पत्र्याचे शेड जे आहे त्याच्या लगतच असणारं जे घर आहे त्याची आपण इथे अवस्था बघू शकतो कशा पद्धतीनं त्यांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. घरमालकांनी नगरपंचायत असेल, स्थानिक प्रशासन असेल यांना सातत्यानं पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र त्यांची दखल नगरपंचायत असेल किंवा स्थानिक प्रशासनाने कुठली घेतली गेलेली नाही. आणि अशी आगीची दुर्घटना घडल्या कारणामुळं उद्या जर भविष्यात ह्या घराला सुद्धा धोका निर्माण झाला असता तर आग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आणि जव्हारच्या अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये कशा पद्धतीने आग वाढलेली दिसते. आणि आतमध्ये जातो अग्निशमनाचे जवान हे आपला जीव मुठीत घालून ही आग नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही दृश्य आपण बघू शकतो. आग ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जव्हार अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. तसंच स्थानिक नागरिक देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहकार्य केलेले आहे. आपण इथे बघू शकता की इथे बाजूलाच मयूर रत्नाकर, अमित रत्नाकर यांची घरं आहेत आणि उभारलेलं हे जे पत्र्याचं शेड जिथे आज आग लागलेली आहे त्यांनी अक्षरशः घराला खेचून
हे पत्र्याचं शेड उभारलेलं आहे. फक्त वारासुद्धा याला जागा राहिलेली नाही अशा पद्धतीने आणि त्याचीच ही भीषणता आपण बघू शकतो. हे पत्र्याचं जे शेडला जी आग लागल्या कारणामुळे त्यांच्याही घराला कुठेतरी आग लागल्याची संभावना निर्माण झालेली. इथे डिश टी व्हीचा जो अँटिना आहे तो सुद्धा त्या पत्रा शेडवर झालेला आहे आणि वरली घराची जे कवळं घर आहे तिथे सुद्धा त्याला पत्रा खेचल्या कारणामुळं तिथे सुद्धा घराला त्याच्या वायरी ज्या आहेत एमएससीबीच्या इथून आलेल्या ज्या वायरी आहेत त्यासुद्धा त्याला धोका पोहोचलेला आहे. ही जर जागरूकता जर नसती तर कदाचित मयूर रत्नाकर अमित रत्नाकर यांच्या घराला देखील मोठ्या पद्धतीनं धोका निर्माण झाला असता. हे आपण बघू शकतो लाईव्ह दृश्यामध्ये की कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेले वाडा येथे नगरपंचायतच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोडाऊनला आग लागलेली आहे. पत्र्याचं शेड असलेलं ह्या मध्यवर्ती मेन रोडवर मोठ्या प्रमाणात आग लागल्याची दुर्घटना घडलेली आहे. आज ही सकाळी 6:50 ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्यामध्ये वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन असतील किंवा जवार विभागाचे असतील अग्निशमन दलाचे जवान इथे येऊन ह्या आगीवर नियंत्रण मिळवतात. सोबतच स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आपल्याला इथे दिसून येते आणि हे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग मोठ्या प्रमाणात आगीची लोण वाढत चाललेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांनी देखील खाजगी जे वॉटर सप्लाय जे आहे त्यांच्याकडनं टँकर मागून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आगीची भीषणता मोठ्या असल्या कारणामुळं आग काय आटोक्यात येऊ शकल्या नाही कारणामुळे आज वसई विरार महानगरपालिकेला तिकडे पाचारण करण्यात आलेलं आहे. सोबत लगतच आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये आगीचे लोण मोठ्या प्रमाणात वाढत असतात. बाजूलाच स्थानिकांचा बंगला देखील आपण बघू शकतो आणि कशा पद्धतीनं स्थानिक नागरिक हे रेस्क्यू ऑपरेशनसाठी ते उपस्थित झालेले आपण बघू शकतो. ऐन पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अशा विद्युत वाहिनीचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागलेली दुर्घटना घडल्याने अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे गोडाऊनला आग लागल्या दिसून येते. हे गोडाऊन नगरपंचायतच्या हद्दीमध्ये असल्या कारणामुळं नगरपंचायत आता यावर काय कारवाई करते हा देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या गोडाऊनमध्ये जवळपास हॉटेल असेल, हार्डवेअर असेल, त्याच पद्धतीनं कपड्याचं दुकान असेल किंवा भांड्यांचं दुकान असेल ह्या पद्धतीनं करत होते. ही आगीची भीषणता आपण डोळ्यासमोर बघू शकतो. वसई विरार महानगरपालिकेचे जवान असतील किंवा जवान विभागाचे कशा पद्धतीने शर्थीचे प्रयत्न करतात आणि हे गोडाऊन आपण बघू शकतो किती मोठ्या पद्धतीने उभारले गेलेले आहेत. मात्र नगरपंचायतीने या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलेला आहे. स्थानिक नागरिक असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील यांच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू केले जात आहेत. अव्वल 2 तासापासून हे प्रयत्न सुरू होत आहेत. मात्र आग देखील अजून आटोक्यात आलेली येत नाही आहे आणि यामुळे घरच्या स्थानिकांना मोठा धोका निर्माण झालेला दिसून येतो. इकडे जर आपण बघितलं तर जेसीबीच्या सहाय्याने देखील हे अनधिकृत बांधकामावर पाडण्याचं काम सुरू दिसते. जेसीबीच्या सहाय्यानं वाड्यातील स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. वाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जे अधिकारी असतील ते देखील सकाळपासूनच इथे आपल्याला उपस्थित झालेले दिसून येतात. एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आपण बघू शकतो ही दुर्घटना घडली जरी असली मात्र याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं पण दिसतं. आगीचे लोण वाढत चालल्या कारणामुळे आग आटोक्यात आणणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांनी मोठ्या पद्धतीने मेहनत घेऊन हे आग आटोक्यासाठी सुरू केलेले. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये साहित्य होतं, भांड्यांचं दुकान होतं आणि अक्षयसुद्धा आपल्याला दिसतो या फायर ब्रिगेडच्या दलामध्ये. हे जवान अक्षय पाटील हेच जो आपल्याला दिसतात. वसई विरार महानगरपालिकेचे जवान आलेले आहेत आणि त्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रचंड असं
गोडाऊन आपण मोठ्या पद्धतीने गोडाऊन बघू शकतो. कशा पद्धतीनं हे गोडाऊनची संख्या आपल्या गोडाऊनचा आकार दिसतो. त्यामध्ये भांड्यांचं दुकान होतंच. गोडाऊन म्हणजे एकंदरीत हे भांड्याचं गोडाऊन होतं. आणि किती मोठ्या प्रमाणात हे गोडाऊन आपल्याला बघायला मिळेल. रेस्क्यू ऑपरेशन करताना अडथळा येत आहे आणि नगर पंचायतचे कर्मचारी असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांच्या माध्यमातून ही आग आटोक्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्थानिक नागरिकांचा बघायची गर्दी आपल्याला बघायला मिळून येते. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहे. मात्र रेस्क्यू ऑपरेशन करताना असंख्य लोन आपल्याला बघायला मिळतात. ही आग प्रचंड अशी आग लागलेली आपल्याला दिसून येते. कशा पद्धतीने ही आग कशा पद्धतीने आपल्याला आगीचे लोन बघायला मिळतात. ही आगीची भीषणता द्रावकता आपल्याला बघायला मिळते. पाणी कपल्या